करावं। सर्वांना नमस्कार। हा चांगला की तो चांगला आहे बघू दाखवा। हॅलो हॅलो हॅलो। आज आपल्या गुरुवर्य नानासाहेब सबनीस शिक्षण संस्थेचा शिवभक्त विद्या मंदिर या विद्यालयाचा रौप्य महोत्सव, त्याचबरोबर शंभूराजे विद्या मंदिर, एम के पाटील विद्या मंदिर या तिन्ही विद्यालयांचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि विविध गुणदर्शन पारितोषिक वितरणाचा समारंभ, या प्रसंगी आपणा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या सर्वांचं कौतुक करण्यासाठी मला नेहमीच जे गुरुस्थानी आहेत, माझ्या विजयामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, माझा ज्ञानेश्वर आमदार झाला पाहिजे असं मनाशी खुणगाठ बांधून मला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारे मुरबाड विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार किसनजी कतोरे साहेब, आपल्या विबी मात्रे शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा विनाताई, स्नेहल मॅडम, उषा वहिनी, अपेक्षा मॅडम, सोनम मॅडम, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक म्हस्कर सर, व्यवस्थापक वारे सर, शंभूराजेचे निलेश भोपी सर, एम के पाटीलचे देवरे सर, भावेश श्रीधर खंडागळे, तुकाराम दादा येतोयच, आणि आपल्या तिन्ही शाळेतील सर्व सन्मान्य शिक्षक बंधू भगिनी, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळेला म्हस्कर सर आपली प्रगती सांगत होते त्यातलं बरंचसं तुम्हाला कळलं नाही असं मला वाटतं। पाठीमागे विद्यार्थी, पाठीमागचे, तिकडे पाठीमागचे विद्यार्थी ऐकायला येते का? शिक्षक जरा लक्ष द्या। तुम्हाला म्हस्कर सरांनी जी काही माहिती सांगितली त्याबद्दल तुम्हाला आनंद वाटला नाही का? एक गरीबा घरची मुलगी 22 लाख रुपये जिंकते। अरे 22 लाख म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो, लक्षात ठेवा। प्रियांका भोपी नावाची गरीब घरातली मुलगी, जिच्या घरी कधी कधी एक वेळचं अन्न सुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही, अशा मुलीने 22 लाख रुपये जिंकले। रेश्मा राठोड सारखी मुलगी, जिचे आई वडील नाक्यावर काम करतात, मजुराचं काम करतात, अशा मुलीने 22 लाख रुपये जिंकले। ही आपल्यासाठी आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट नाहीये। काहीच टाळ्या वाजत नाहीत मला तर वाटतंय। ही सगळी मेहनत कोणाची माहिती आहे? आपल्या शिक्षकांची आहे। त्या खऱ्या अर्थाने म्हस्कर सर, मेंगल सर आणि आपले सर्व प्रोत्साहन देणारे शिक्षक यांची मेहनत आहे। जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत। आवाज येत नाही टाळ्यांचा मागे। पालक, पालक मित्र हो, आज जो कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतात, आज आपल्या शाळेने 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि या 25 वर्षामध्ये नेत्रदीपक अशी प्रगती सुद्धा केलेली आहे आणि केलेली प्रगती पाहण्यासाठी आज आमदार महोदय या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं सातत्याने आपल्या शाळेवर प्रेम आहे। मला ते सातत्याने मार्गदर्शन करत असतात की शैक्षणिक क्षेत्रासाठी काय केले गेलं पाहिजे। तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आदरणीय आमदार साहेब ज्यावेळेला जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते त्यावेळेला पहिलीपासून इंग्रजी विद्यार्थ्यांना शिकवता यायला पाहिजे, याकरता त्यांनी पहिलीपासून इंग्रजी लागू केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी पहिलीपासून आज इंग्रजीचं ज्ञान घेत आहेत। नेहमीच त्यांचं शिक्षण आणि शैक्षणिक गोष्टींसाठी पुढाकार राहिलेला आहे। असं चांगलं आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या 25 वर्षाच्या रौप्य महोत्सवासाठी आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। मी नेहमी सांगतो, 2 दिवसही सांगितलं, मुलांचं लक्ष आहे का पाठीमागे? जरा थोडं शिक्षकांनी मागे उभे राहा ना प्लीज। शिक्षक सगळे जरा, माझी विनंती शिक्षकांना, जरा थोडं पाठीमागे, जरा गोंधळ सुरू आहे। शिक्षकांना जरा ऐकायला माझा आवाज आला असेल तर पाठीमागे थोडंसं
आज जी काही प्रगती आपल्या मुलांची या ठिकाणी होते, लक्षात ठेवा, ही प्रगती करण्यामध्ये आपल्या शाळेतील शिक्षकांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी ही जी शाळा उभारली, त्यामध्ये कैलासवासी साबीरबाई शेख माजी कामगार मंत्री यांनी या शाळेला मान्यता मिळवून दिली आणि त्याचं खऱ्या अर्थाने आपले सर्वांचे लाडके वामनदादा म्हात्रे यांच्या पुढाकाराने आज ही शिवभक्त विद्या मंदिर, शंभूराजे इंग्लिश मराठी माध्यमाची शाळा जी झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, MK पाटील विद्यालय आणि शिवभक्त आदिवासी आश्रमशाळा, या 4 शाळा वामनदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत। आज या आपल्या शाळेतून अनेक विद्यार्थी पुढे गेलेत। कसे गेलेत तुम्ही पाहिलेलं आहे। क्रीडा क्षेत्रात मस्कर सरांनी पूर्ण पाडा वाचून दाखवला आहे। आज आपल्या शाळेतील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर्स, वकील झालेले आहेत, विविध क्षेत्रामध्ये आपलं नाम कमवत आहेत। याचा सार्थ अभिमान आहे की मी सुद्धा मुख्याध्यापक, आता मी मुख्याध्यापकाचा चार्ज मस्कर सरांकडे दिला आहे, कारण सध्या मी आमदार झालोय ना, आणि आमदार होण्यामध्ये या सगळ्या शिक्षकांचा आणि तुमचा सुद्धा पालकांचा मला आशीर्वाद होता, म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे पुढे गेलेला आहे। माझी इच्छा आहे की माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा माझ्यापेक्षा, आमच्या सगळ्यांपेक्षा पुढे जावा, याकरता आम्ही दिवस रात्र मेहनत करत असतो। आमच्या शिक्षकांचे कष्ट, परिश्रम आपण नेहमीच पाहत आलात। आज या ठिकाणी आपण जे पालक बसले आहात, खेडेगावातले, ग्रामीण भागातले, गरीब घरातले, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत, पण दर्जेदार शिक्षण, दर्जेदार प्रगती विद्यार्थ्यांची आणि विद्यालयाची होताना आपल्याला दिसत आहे। ज्या ज्या गोष्टी कमी पडतात त्या सगळ्या गोष्टी पुरवण्याचं माझा नेहमीच मानस असतो। सुंदर इमारत तुम्ही पाहिला, या इमारतीमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, कम्प्युटर लॅब पासून तर सगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या गेलेल्या आहेत। आणि माझं लक्ष असावं आमदार साहेब, म्हणून मी माझं कार्यालय पण इथंच ठेवलेलं आहे की शाळेवर माझं लक्ष असलं पाहिजे की शाळेत काय चाललेलं आहे, विद्यार्थ्यांचं काय चाललेलं आहे, म्हणून मी कार्यालय या ठिकाणी ठेवलं आहे। कारण कुठल्याही गोष्टीत माझा विद्यार्थी, माझी शाळा कधीच कमी पडणार नाही, याकरता मला प्रयत्न करायचे आहेत, कारण मी सुद्धा हाडाचा शिक्षक आहे। जरी आमदार असलो तरी माझं संपूर्ण लक्ष या शाळेकडे असतं। आज तुम्ही विश्वासाने आमच्याकडे जी तुमची मुलं सोपवलीत, मी नेहमी सांगितलं, काल सांगितलं, परवा सुद्धा सांगितलं की तुमच्या मुलाचे दुसरे आई वडील या शाळेमध्ये आहेत, जे सातत्याने त्याचा विकास, त्याची गुणवत्ता, त्याची प्रगती व्हावी याकरता झटत असतो। बरेचसे पालक कधी कधी सहकार्य करत नाहीत। मी 3 दिवस सांगितलं की पालकांनी नेहमी शिक्षकांशी मैत्रीपूर्ण चांगले संबंध ठेवले पाहिजेत। आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी वारंवार सदिच्छा भेटी दिल्या गेल्या पाहिजेत। कुठे अडचण असेल मुलाला समजून घेतलं पाहिजे। आणि जर का आता आपण पाहतोय, मी रोज पाहतोय की मुलं आजकाल आईवडिलांचं ऐकत नाहीत, कंटिन्यू मोबाईलवर असतात, बरोबर ना? मुलाला बघतात की नाही? पालक मला जरा सांगा हात वर करून, आपली मुलं रोज मोबाईल बघतात का? जरा हात वर चांगला पाहिजे। सगळेच पालक सांगतात मुलं मोबाईल बघतात। मोबाईल जर रोज आपण बघत बसलो तर जो अभ्यासाचा वेळ आहे तो नेमक्याच वाया जाताना आपण पाहिलेला आहे। चांगल्या बरोबर वाईट गोष्टी सुद्धा मुलांकडनं पाहिल्या जातात आणि त्याचा परिणाम चुकीचा होऊ शकतो। म्हणून मोबाईलचा वापर त्वरित संपर्काशिवाय, चांगल्या गोष्टीशिवाय करून देऊ नका, अशी माझी विनंती तुम्हाला राहणार आहे। आणि दुसरी गोष्ट, मुलांकडनं जर त्याने चांगलं काम केलं तर त्याची स्तुती करा, त्याला समजून घ्या, पण वाईट काम करत असेल, कुठे चुकत असेल तर समोरच्या बरोबर समजून सांगण्याच्या बरोबर एखादा फटका सुद्धा तुम्ही लाडाने द्यायला मारा, कारण आमचे तर हात बांधलेत। मी नेहमी काल पण बोललो, तुमच्या मुलांना जर आम्ही शिक्षा केली तर पालक लोक लगेच येऊन भांडतात, बरोबर ना, किंवा काहीतरी बोलत असतात। साहेब, मी काल सुद्धा पालकांना सगळ्यांना सांगितलं की आता तुम्ही आम्हाला वडिलांप्रमाणे आहात, पण आम्ही ज्यावेळेला शाळेत शिकलो, जर शाळेत शिक्षा झाली हे माहीत पडलं की आई वडील काय सांगायचे शाळेमध्ये जाऊन, 2 दिवस हेच सांगतोय मी की शाळेत शिक्षा झाली हे जर घरी समजलं तुमच्या आणि माझ्या, तर आपले आई वडील काय करत होते? काय करत होते? शाळेत जाऊन गुरुजींना आणि बाईंना सांगायचे की याला अजून मारा, बरं आहे की नाही, अजून शिक्षा करा, पण माझ्या मुलाला मुलीला सुधरावा, अशा प्रकारची त्यावेळची पालकांची मागणी असायची। पण आता आम्ही बोललो, ओरडलो तरी पालक दुसऱ्या दिवशी येतो की तुम्ही माझ्या पोराला बोललेच का?
असं एखाद दुसऱ्या, जास्त तर होत नाही पण एखाद दुसऱ्या पालकांच्या बाबतीत असं होत असतं, पण असं करू नये मला असं वाटतंय. त्याचं कारण असं नाही की आमचे शिक्षक सातत्याने आपल्या मुलांच्या विकासासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात, त्यांना सहकार्य करणं फार अपेक्षित असतं. आज ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांची मुलं किती उंचीवर गेले तुम्ही पाहिलेलं आहे. अहो गोरगरीब घरच्या मुली, ज्यांच्याकडे खरंच काही नव्हतं अशा मुलींची प्रगती झाली. त्यांनी विश्वासाने सातत्याने, साहेब या मुलींना मस्कर सर आणि मेंगळ सर एक एक दीड वाजेपर्यंत त्यांना घेऊन येणं जाणं, त्यांचा खर्च सुद्धा स्वतः करतात. एवढी मेहनत केली म्हणून आज या मुली एवढ्या प्रगतीच्या पथावर गेलेल्या आहेत. अशाच प्रकारचं जर सहकार्य जर पालकांचं राहिलं तर मला वाटत नाही कोणताही विद्यार्थी कधी कमी पडेल. मुलांकडे लक्ष ठेवा, त्यांना चांगले संस्कार लावण्यासाठी आम्ही जीवाचं रान करतो, पण त्यावर लक्ष आपल्या पालकांचं असलं पाहिजे. आज आपल्या शाळेला 25 वर्ष झालेली आहेत. सुंदर आपण हा कार्यक्रम या ठिकाणी पाहत आहात. आपल्या मुलांनी जी आज या ठिकाणी डान्स नृत्य कला दाखवली आहे याच्या पाठीमागे शिक्षकांची फार वर्षभर मेहनत, त्यांचे परिश्रम आहेत. त्यांच्यासाठी आपण निश्चितपणे सदैवपणे त्यांचं कौतुक केलं पाहिजे, मुलांचंही कौतुक केलं पाहिजे. जे जे विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या आनंदाने या ठिकाणी आपला कार्यक्रम सादर करतात त्यामध्ये पालकांचा आनंद सुद्धा द्विगुणित होताना मला दिसत आहे. अशाच प्रकारचं सहकार्य सातत्याने तुम्ही आम्हाला आणि विद्यार्थ्यांना देत राहा. निश्चितपणे आपल्या मुलाची प्रगती 100% चांगल्या पद्धतीमध्ये होईल. याच्यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत ते अत्यंत गरीब घरातले आहेत, त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी साहेब आम्ही नेहमी सातत्याने पुरवत असतो. तुकाराम दादा असेल, वामन दादा असेल, नेहमीच शैक्षणिक साहित्य असेल किंवा वस्तू असेल त्या देण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो. अनेक मुलांना विविध प्रकारच्या सुविधा आम्ही मोफत देत असतो, जेणेकरून गोरगरीब मुलांना शिक्षण चांगले मिळाले पाहिजे हा मानस आम्ही ठेवून पुढे काम करत असतो. अशाच प्रकारचं कार्य सातत्याने आपल्या शाळेकडनं होणार आहे. दरवर्षी शाळेच्या कार्यकारिणी काहीतरी घडामोडीमध्ये तुम्हाला प्रगती झालेली दिसेल. मस्कर सरांनी सांगितले की 3 पुरस्कार शिवछत्रपती मिळाले आहेत, पुढचाही 4था मिळणार आहे. मिळावं आणि अजून त्याची हॅट्रिक होतच जावी अशाही कार्य आपल्याकडनं होणार आहे सर. पण पालकांनी निश्चितपणे त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या गोष्टी शिक्षकांच्या प्रती असतील, शिक्षकांच्या प्रती आदर असेल, शिक्षकांशी जे संबंध आपल्याला चांगले ठेवायचे आहेत ते जर निश्चितपणे दृढ झाले तर मला असं वाटतं निश्चितपणे ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करायची आहे ती प्रगती कुणीही थांबवू शकणार नाही. आज आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात. आपल्याला मी निश्चित सांगेन की मुलांकडे दुर्लक्ष करू नका अशी माझी तुम्हाला विनंती राहील. आणि आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो. 2 दिवसानंतर नवीन वर्ष 2024 आपल्या समोर येत आहे. नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण